देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 77 वर्षात दलित आणि आदिवासी समाजानं मोठ्या प्रमाणावर सवलती घेतल्या, पण मोठा समाज अजूनही आहे तिथंच आहे. अशा मागे राहिलेल्यांना पुढे आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे ज्यांची प्रगती झाली आहे त्यांनी आरक्षण सोडून देण्याचा विचार करावा, असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्त बुधवारी कोल्हापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार आणि शाहू फुले आंबेडकर पुरस्कारांचं वितरण झालं. त्यावेळी ते बोलत होते. नौशेरामध्ये भारतानं पाकिस्तानच्या चौक्या बेचिराग केल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळेच भारतानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं युद्धाच्या हालचाली सुरू केल्यात. पाकिस्ताननं सियाचीनजवळ एअरपोर्टच्या फॉरवर्ड बेसला सक्रिय केलं असून साधारणपणे युद्धाच्या प्रसंगीच हा बेस सक्रिय केला जात असल्यानं पाक युद्धाची तयारी करत असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. नुकताच झालेला हल्ला जिव्हारी बसल्यानं पाकनं सियाचीनच्या ग्लॅशियरजवळ हवाई दलाची लढाऊ विमानं उडवली. पाकिस्तानच्या हवाई दलांच्या प्रमुखानं स्वतः ही लढाऊ विमानं उडवली. मराठ्यांची प्रचंड ताकद दाखवत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता मुंबईत धडकणार आहे. 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनीच मुंबईत मराठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीनं केली आहे. मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. महापालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषद निवडणुका तसंच विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ना त्या कारणामुळे मुंबईतील मराठा मोर्चाची तारीख नक्की होत नव्हती. त्यामुळे मराठा मोर्चा निघणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. जय महाराष्ट्र या घोषणेवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेनं येथील भाजप सरकारला लक्ष केलंय. सध्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना बाहुबली आणि कटप्पा यांच्यात भलताच रस वाटत आहे. मुख्यमंत्री फडणवीसही बाहुबली पार्ट 2 दाखवायला तयार आहेत. तो दाखवायचा तेव्हा दाखवाच, पण आधी मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या कर्नाटक सरकारला बाहुबलीचा निदान ट्रेलर तरी दाखवा, तुमची बाहुबलीगिरी कर्नाटकात दाखवा, असा टोला शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. भारतीय रेल्वेचा नवीन चेहरा अशी ओळख असणाऱ्या तेजस एक्सप्रेसचे उद्घाटन सोमवारी मोठ्या थाटामाटात झालं. प्रवाशांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या या गाडीनं मुंबई ते करमाळी हा नियमित प्रवास सुरू केला. मात्र पहिल्याच दिवशी रेल्वे प्रशासनाला अनेक तक्रारींचा सामना करावा लागला. रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या अनेक सोयीसुविधा तेजसच्या प्रवाशांना मिळाल्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्णपणे एसी असणारी ही एक्सप्रेस CST ते करमाळी या मार्गावर ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहे. विमानासारख्या सोयीसुविधा तेजसमध्ये देण्यात आल्या असून प्रत्येक आसनामागं LCD स्क्रीन, स्मार्ट स्वच्छतागृह, वायफाय आदींचा समावेश असं सांगण्यात आलं होतं. मात्र तेजसमधून पहिला प्रवास करणाऱ्यांचा अनुभव वेगळा होता. करमाळीपर्यंत प्रवास केलेल्या अनेक प्रवाशांनी तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर मंगळवारी मध्यरात्री काळानं घाला घातला. अहमदनगर औरंगाबाद मार्गावरील धनगरवाडी शिवारात बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण बुलढाण्याला सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. बोलेरोतील सर्व प्रवासी हे पुण्याजवळील यवत येथील आहेत. हे सर्वजण बुलढाण्यातील सैलानी बाबांच्या दर्शनाला निघाले होते. नगर औरंगाबाद रस्त्यावरील धनगरवाडी इथं आल्यानंतर बोलेरोच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकून पुन्हा समोरून येणाऱ्या ट्रकवर ही जीप जाऊन धडकली. अपघात एवढा भीषण होता की बोलेरोचा चक्काचूर झाला. यामध्ये बोलेरोतील 7 प्रवासी जागीच ठार झाले. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवसेनेचे मंत्री गुरुवारी बेळगावात जाऊन जय महाराष्ट्राच्या घोषणा देणार आहेत. जय महाराष्ट्र म्हटल्यास पद रद्द करण्याचा अजब फतवा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला. त्यानंतर महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं मराठी परिपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला. या मोर्चात शिवसेनेचे 2 मंत्री सहभागी होणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री कर्नाटक संपर्क प्रमुख दीपक सावंत हे 2 मंत्री मोर्चात सहभागी होऊन जय महाराष्ट्राच्या घोषणा देणार आहेत. गुरुवारी दुपारी 12 वाजता संभाजी चौकातून हा मोर्चा सुरू होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर दिवाकर रावते आणि दीपक सावंत
हे दोघे जण मोर्चात सहभागी होऊन बेळगावात जय महाराष्ट्राचा एल्गार करणार आहेत. सहारनपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसेचा प्रकार समोर आलाय. हिंसेनंतर राजकीय वक्तव्यांनाही उधाण आलंय. भारतीय जनता पार्टीनं सहारनपूर हिंसेसाठी मायावतींना जबाबदार धरलंय, तर बहुजन समाज पार्टीनं भाजपावर पलटवार केलाय. मायावती म्हणाल्या की सहारनपूर हिंसेसाठी भाजपा जबाबदार आहे. भाजप आणि संघ समाजातले जातीयवादी तत्व बिघडवण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी बहुजन समाज पार्टीचे 4 जण आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहेत. या नेत्यांमध्ये सतीश मिश्र, राम अचल राजभर, लालजी वर्मा, माजी मंत्री इंदरजीत सरोज यांचाही समावेश होता. सुमारे 1.5 महिने चाललेला IPLचा हंगाम आटोपल्यानंतर आता भारतीय संघ पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झालाय. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आघाडीच्या निवडक संघांनाच प्रवेश देण्यात आल्यानं या स्पर्धेतील चुरस वाढल्याचं मत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केलंय. या स्पर्धेतील गतविजेता असलेल्या भारतीय संघासमोर विजेतेपद राखण्याचं आव्हान आहे. तर महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाचा प्रथमच ICCच्या जागतिक स्पर्धेत कस लागणार आहे. 26 वर्षीय ॲसिड हल्ला पीडित ललिता बन्सीला साधी कल्पनाही नव्हती की एका रॉंग नंबरमुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळेल. या चुकीच्या क्रमांकामुळे आपल्या दरवाजात लग्नाची वरात येईल याचा तिने स्वप्नातही विचार केलेला नव्हता. 2012 साली ॲसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललितानं मंगळवारी आपल्या मिस्टर राईट सोबत लग्नगाठ बांधली. अत्यंत आनंदात दोघांचा विवाह सोहळा पार पडला. दोघांची ही लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभावी अशीच आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यावर आता आम आदमी पक्षाला आम आदमीची आठवण झाली आहे. हक्काचा मतदार दूर जात असल्याची जाणीव झाल्यानं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रत्येक दिवशी 1 तास सामान्य जनतेला भेटणार आहेत. केजरीवाल यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना देखील लोकांना भेटण्याचे आदेश दिलेत. निवडणुकीतील अपयश, निलंबित आमदार कपिल मिश्रा यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामध्ये अडकलेल्या आम आदमी पक्षानं आता जनसंपर्कावर भर देण्याचं ठरवलंय. काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी स्थानिक तरुणाला जीप समोर बांधणाऱ्या मेजर गोगाईंचा लष्करानं सन्मान केल्यानंतर काश्मीरमधील राजकीय वातावरण तापलंय. गोगाईंच्या सन्मानाला नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला. पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शनं केली. श्रीनगरमध्ये महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली, त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढलेली आहे. त्याचवेळी या दगडफेकीच्या घटनांचा निपटारा करण्यासाठी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी जीप समोर स्थानिक तरुणाला बांधल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर काश्मीरमधील अनेकांनी सुरक्षा दलांवर टीका केली होती. काश्मीरी व्यक्तीचा मानवी ढाल म्हणून वापर करणाऱ्या मेजर गोगोई यांचा करण्यात आलेला सन्मान योग्यच असल्याचं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलंय. मेजर गोगोई काश्मीर खोऱ्यात अतिशय प्रतिकूल स्थितीत काम करत असल्यानं त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पुरस्कार देण्यात आल्याचं रावत यांनी म्हटलंय. यासोबतच मेजर गोगोईंविरोधात कारवाई करण्याची गरज नसल्याचं देखील लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केलंय. सोलापूर महानगरपालिकेस फेब्रुवारी आणि मार्च 2017 मधील LBT पोटीचे सहाय्यक अनुदानाची रक्कम 53,91,00,000 देण्यात यावी याबाबतचं पत्र महापौर शोभा वनशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवून अनुदानाची मागणी केली आहे. फेब्रुवारी 2017 आणि मार्च 2017चे LBT पोटी मिळणारे सहाय्यक अनुदान महानगरपालिकेला अद्याप प्राप्त न झाल्यानं सोलापूर महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय. दैनंदिन खर्चाची तरतूद करणंही जिकरीचं झालंय. सदरचं अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे आवश्यक ती माहिती फेर सादर केली आहे. त्यामुळं सहाय्यक अनुदानाची एकूण रक्कम 53,91,00,000 मिळणं आवश्यक होतं, मात्र ते अद्याप मिळालं नाही. यामुळं फेब्रुवारी मार्च महिन्याचे थकीत अनुदान सोलापूर महानगरपालिकेस उपलब्ध करून द्यावेत असं विनंतीपत्र महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. अमृत योजनेअंतर्गत 4 ठिकाणी हरित पट्टे तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी 1,43,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र शासनानं हा प्रकल्प सुरू केला असून या संदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं 22 मार्च 2017 रोजी विशेष आदेश जारी केला आहे.
शहर गुन्हे शाखेच्या पथकानं एका मोटरसायकल चोरट्यास गजाआड करून त्याच्याकडून चोरीतील 7 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. शहर पोलिसांकडून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचं सत्र सुरू आहे. सोमवारी फौजदार चावडी जेल्लोड तसंच सदर बाजार पोलिसांनी 33 मोटरसायकली उघडकीस आणल्या होत्या. मंगळवारी शहर गुन्हे शाखेच्या पथकानं राजकुमार पंडित विभूते वय 28 राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर या मोटरसायकल चोरट्या जेरबंद करून त्याच्याकडून चोरीतील 7 मोटरसायकली हस्तगत केल्या. गेल्या 3 दिवसात तापमानात पुन्हा वाढ झाल्यानं सोलापूर शहरवासी चांगलेच हैराण झालेत. मंगळवारी प्रचंड उकाडा आणि धगीनं प्रत्येकजणच अस्वस्थ झाला होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालेलं होतं. सोलापूरचा उन्हाळा हा यंदा चांगलाच हैराण करून सोडणारा ठरला. तीव्र आणि कडक उन्हानं शहरवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले. प्रचंड उकाडा, धग यामुळे दिवस रात्र घराघरातून पंखे, एसी, कूलर धडधडत राहिले. मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात सूर्यनारायण कोकल्याचा अनुभव प्रत्येकाला आला. आता पुन्हा एकदा असाच अनुभव येत असल्यानं सोलापूरकर अस्वस्थ दिसून येत आहेत. श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री माधवीशैव देवसाली हडगार कोष्डी समाजाच्या शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी देवीचा यात्रा महोत्सव 24 आणि 25 मे रोजी होत असून रुद्राभिषेक, सुवासिनी ओटीभरण, सुहासिनींना महाप्रसाद, महाआरती, सवाद्य मिरवणूक, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान बुधवारी सकाळी श्री चौडेश्वरी देवीस रुद्राभिषेक, सुहासिनींना ओटीभरण आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. भर रस्त्यात उभारण्यात आलेल्या गोठ्याविरुद्ध इन सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवताच प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आणि रस्त्यावरचं हे अतिक्रमण हटवण्यात आलं. शहरातील कुमार चौक परिसरात नागरी वसाहतीत आणि भर रस्त्यात म्हशींचा गोठा उभारण्यात आला होता. याविरुद्ध इन सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवला होता. दरम्यान प्रशासन यंत्रणेनं हा गोठा आता इथून हटवलाय, त्यामुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. विडी कामगारांना किमान वेतन मिळावं यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी लालबावटा कामगार युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयापासून माजी आमदार नरसाई आडम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. विडी कामगारांना किमान वेतन मिळावं, त्याचप्रमाणे मजुरी रोख स्वरूपात दिली जावी, कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेस अर्थसहाय्य करावं या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.